जय जय पांडुरंग हरे. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटताची. या सुखा उपमा नाही त्रिभुवनी, पाहिली शोधुनी अवघी तीर्थे. पंढरीच्या पांडुरंगाचा जो अवतार झाला होता ना, तो जणू काही पुंडलिकांच्या आईवडिलांच्या सेवेकरताच झाला होता की काय. युगे 28 विटेवरी, ज्याचा हात कटेवरी, असा पंढरीचा पांडुरंग. हानाम्याची खीर चाखणारा, चोखोबांची गुरं राखणारा, पुरंदराचा परमात्मा, दामाजीचा वाली, वेदांनाही ज्याचा अंत कळला नाही, असा कोण असेल तर तो म्हणजेच पंढरीचा पांडुरंग. आणि अशाच पंढरीच्या पांडुरंगाला भेटण्याकरता आषाढी एकादशीच्या दिवशी आपली पाऊल चालतात, ते म्हणजेच पंढरपुरामध्ये. मंडळी, 750 वर्ष उलटून गेलेले आहेत, पण अजूनही माझ्या पंढरीच्या पांडुरंगाला भेटण्याची ओढ मात्र आपली कमी झालेली नाही, आणि ती होणारही नाही. कारण या वारकऱ्यांची, धारकऱ्यांची, टालकऱ्यांची परंपरा आणि त्या परंपरेचा आध्यात्मिक वारसा आपल्याला संतांकडून मिळाला. आणि या आध्यात्मिक वारसेचा पाया कोणी रचला असेल तर तो म्हणजे जगद्गुरु, जगताची गुरु, सगळ्यांची माऊली ज्ञानेश्वर माऊलींनी. आणि पायात जर इतका भक्कम असेल तर मग त्यावरची इमारत ढळूच शकणार नाही. आणि म्हणूनच पंढरीच्या पांडुरंगाला भेटण्याची ओढ मात्र आपली कधीच 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 कमी होणार नाही. जय जय पांडुरंग हरी. जय जय पांडुरंग हरी.